हे हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल मिस्टर अँड मिसेस लंकेश्वर. तर एन्जॉय करताय ना काश्मीरचे व्लॉग्स. तर गुलमर्गचं आपण रिसेंटली फेज 1 फेज 2 कवर केलं होतं आणि लोकल साईटसिंग आपण म्हटलं होतं नेक्स्ट व्लॉगला कंटिन्यू करूयात. सो चला लोकल साईटसिंग काय काय आहे बघूयात. तर काही प्लेसेस आहेत जे तुम्ही गंडोला राईड नंतर करू शकता. तर सगळ्यात पहिले आम्ही गेलो गुलमर्ग गोल्फ कोर्सच्या इथे. खूप छान जागा आहे. इथे तुम्ही ज्यांना इंटरेस्ट आहे ते खेळू शकता. नाहीतर आम्ही तर फोटोज क्लिक केले होते, व्हिडिओज वॉकिंग व्हिडिओ शूट केले होते आम्ही, कारण आमच्याकडे जास्त वेळ नव्हता. आणि ग्रीनरी खूप छान आहे गुलमर्गला. तर आय वुड सजेस्ट की तुम्ही जर ह्या सीझनमध्ये जात असाल तर 1 नाईट. तर हे काही फोटोज होते जे आम्ही क्लिक केले होते. खूप छान व्ह्यू होता तिथून आणि फोटोज पण खूप छान येत होते. तर ही प्लेस तुम्ही व्हिजिट नक्की करा, स्किप अजिबात करू नका, कारण फोटोजेनिक प्लेस आहे. तुमचे फोटोज खूप छान येतील आणि तुम्ही खेळू पण शकता जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर. आणि त्यानंतर आम्ही आलो महाराणी मंदिरच्या इथे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल इथे ते सॉन्ग शूट झालेलं जय जय शिवशंकर. तर मला माहिती नव्हतं ॲक्च्युली की गुलमर्गच्या वेळेसच हे मंदिर येईल. तर मी साऊंड पण शोधून नव्हतं ठेवलं आणि मला त्या सॉन्गवरती यार रील काढायची होती. इकडे एवढ्या लांब आलो आहे तर यार त्या सॉन्गवरती रील तर पाहिजेच. आणि फोनमध्ये बॅटरी होती फक्त 2%, तरी पण तिथे लकीली नेटवर्क होतं. तर मग सॉन्ग शोधून पटकन ती रील शूट केली होती आम्ही. ती रील तुम्हाला इंस्टाग्रामला भेटेल, तर नक्की जाऊन बघा. मंदिर आतून असं होतं, तुम्ही पण घ्या दर्शन. खूप छान वाटलं दर्शन घेऊन तिथे. आणि ही रील होती जी आम्ही केली होती. त्याच सॉन्गचं फर्स्ट स्टँडजा आणि लास्ट स्टँडजा असं दोन्ही आम्ही शूट केलेलं. एक मंदिरच्या आत केलं होतं, एक मंदिरच्या बाहेर केलं होतं. आणि थोड्या दिवसाआधीच हेच मंदिर जळालं होतं. तुम्ही बघू शकता न्यूजमध्ये दाखवत होते ते की वरचा पार्ट जो होता तो वुडन पार्ट होता, जेणेकरून खूप डॅमेज झालं आतमध्ये. आणि ह्या प्रकारे आता ते मंदिर दिसतंय. तर खूपच वाईट वाटलं खरंच अशा प्रकारे हे मंदिर बघून. तर चला काय हरकत नाही, परत रिस्ट्रक्चर करतील. तर चला आपण पुढे बघूयात. तर चला आता आपण आलो महाराजा पॅलेसमधून. इट इज बिलीव्ड टू बी द लास्ट महाराजा ऑफ काश्मीर. शेवटचा महाराजा होते ते. तर हे बघा, हे असं स्ट्रक्चर त्यांनी बनवून ठेवलं आहे बाहेर. आणि जवळपास 100 वर्ष आधीचं हे पॅलेस आहे. आणि हे अख्खं पॅलेस अखरोट जे असतं त्याच्या लाकडाने बनवलं आहे अख्खं पॅलेस. तर खूप जास्त सुंदर आहे. तर चला बघूयात. हे एंट्रन्स होतं, तुम्ही आतमध्ये बघू शकता. खूप जास्त मोठं होतं. हे सगळे झुम्मर लावले होते. आणि खाली तुम्ही जे कार्पेट बघताय ते अख्खं एक अखंड कार्पेट आहे. जे काश्मीर कार्पेट नाही आहे, हे इराणवरून मागवलं होतं त्यावेळेस. एकदम युनिक आहे ते. आणि इतकं जाड होतं ना ते, आपण पुढे बघू. आम्ही म्हणजे तिथे थोडंसं कट झालेलं होतं, तिथे आम्ही बघितलं होतं. खूपच जाड कार्पेट आहे. पुढे बघूयात आपण. तर तसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काश्मीरमध्ये खूप थंडी असते, तर हे गरमावसाठी होतं. आणि इकडे खाली स्टेअर्स होते. खाली बघूयात आपण पुढे काय आहे ते. आणि लेफ्टला गेलो इथे खूप सारे बेडरूम्स होते. हे बेडरूम नंबर 1 होतं, त्या राजाचं बेड होतं. आणि प्रत्येक रूममध्ये ते गरमावसाठी होतंच. टाईप ऑफ हीटर तर एव्हरी रूममध्ये आहे ते. आणि प्रत्येक रूमचे जे सीलिंग आहेत ना, ते प्रत्येक रूमचे वेगवेगळे आहेत. ते पण आपण पुढे बघूयात. इकडे बघा ड्रेसिंग टेबल, त्या काळाचं ड्रेसिंग टेबल आहे. आणि त्याच बेडरूमला अटॅच अजून एक रूम होती. इकडे डायनिंग टेबल होतं. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येक रूममध्ये ते काइंड ऑफ हीटर होतं. ह्या रूममध्ये सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा इकडे ठेवलंय. प्रत्येक रूममध्ये आहे, दिसेलच तुम्हाला प्रत्येक रूममध्ये. तर इथे पुढे अजून एक रूम होती. ह्या रूममध्ये सगळे अँटिक वस्तू ठेवले होते. बघा सगळे वस्तू अँटिक आहेत त्या काळाचे. सगळे बंदूक होते, स्वॉर्ड्स होते, तलवार वगैरे होते त्या काळाचे, राजाच्या काळात
इथले सगळे वस्तू आहेत ते त्यांनी इकडे स्टोर करून ठेवले तसे. जो मॉडल कभी कभार लगा देते हैं, इसके अंदर उस समय में मोमबत्ती रखी जाती थी, बाद में ये नए वाले और ये वन का शेडर है और हर रूम टॉप का अलग अलग डिजाइन. आप आराम से देखो सर, कितना दूर से आया है देखो. और एक टेबल भी झूमर टाइप में बनाया गया है. सभी लोग बोलते हैं इसमें चीज नहीं बोलते, इसलिए मैं चीज के साथ जाता है. सीधे का बताता है हमारे पास है. अब पहली बार आए सर, अब महाराजा हरी सिंगचा महलचा बेसमेंट. इथे आधी घोडे असायच्या. घोड्यांचं म्हणजे इथे घोडे ठेवायचे. आता इथं स्टोर रूम केलाय, म्हणजे फक्त चेअर्स आहेत. मे बी आधी इथे आलो होतं ऐकण्यात की हॉटेल झालं होतं, बरोबर आधी. मे बी सक्सेसफुली रन नसेल झालं म्हणून ते बंद केलं असेल पुन्हा. पण असो, जुन्या वस्तू बघायला मिळतात. प्रत्येकाची रूप डिझाईन वेगळी आणि अक्रोडच्या लकडीपासून बनवलेले आहे. डिझाईन सगळ्यांच्या वेगळ्या आहेत बघ ना. प्रत्येक ह्याची शेवटी पाहिजे होता. आणि हा असं एंट्रन्सने आपण बाहेर जायचं. आता पण एक्झिट. सगळे बेडरूम आजूबाजूला आणि हा हॉल आहे मोठा त्यांचा. हा खाली बेसमेंट आणि हा हॉल आहे. इथे बैठका होत होत्या. जायचं चला. हे झुंबर आता फक्त नवीन बसवलेत. फक्त ह्याच गोष्टी आहेत ना जुन्या ठेवलेल्या आहेत. बाकी सोपे हे नवीन आहेत, त्यांचं नाही. हे फक्त त्यासाठी. आता हे आता इथे फाटलेलं आहे. इथे ते जाड होतं बघ नाही कळणीला. ह्याला तू हात लावलास ना, हे साधं सिंपल नाही, नॉर्मल नाही आहे. ह्याची थिकनेस बघ, थिकनेस एवढीच थिकनेस आहे. त्याच्या खाली पण लाकूडच आहे. लाकूड भेटत होता जंगलाचा. सुंदर आहे. तर हे असे साईट सीइंग गुलमर्गचे आम्ही केले होते. तर हे 3-4 प्लेसेस जे होते कसे वाटले तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जरी गुलमर्गला जाणार असाल तर हे प्लेसेस नक्की व्हिजिट करा. वर्थ व्हिजिटिंग आहेत प्लेसेस खरंच. तर चला, हा व्लॉग आपण इथेच एंड करू आणि लवकरच भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन टाटा बाय बाय. काळजी घ्या सर्वांनी.